स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर पी मराठीमध्ये. तर मागच्या भागात आपण पाहिलं की अभिषेकला संजनाचा फोन येतो. अभिषेक म्हणतो, हे संजना, काय चाललंय? संजना म्हणते, अभिषेक, तू कुठे आहेस रे? कित्येक दिवसांपासून तुझी काहीच खबर नाही. अभिषेक म्हणतो, खरं तर मी थोडा बिझी होतो. बरं तू सांग कशी आहेस? संजना म्हणते, ऐक, मला आज तुला भेटायचं आहे. खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. आजचा दिवस आपण सोबत घालवूया. अभिषेक म्हणतो, सॉरी संजना, आज मी खूप बिझी आहे. शक्य नाही. संजना म्हणते, का? काय झालं? कोणतं काम आहे? अभिषेक म्हणतो, खरं तर मी रतनच्या घरी जाणार आहे. त्याने मला लंचसाठी बोलावलं आहे आणि मग पूर्ण दिवस त्याच्यासोबत असेन. संजना म्हणते, ओके, ठीक आहे, पण किमान सकाळी तरी तू फ्री आहेस ना? मी आत्ता तुला भेटायला येते. अभिषेक म्हणतो, सॉरी संजना, फक्त दुपारच नाही, मी सकाळीही बिझी आहे. संजना म्हणते, खरंच? मग सकाळी काम काय आहे? अभिषेक म्हणतो, एक व्यक्ती आहे ज्याला मला भेटायला जायचं आहे. मला खूप चांगलं माहीत आहे सकाळी तू कोणाला भेटायला जातोयस. संजना म्हणते, कोण आहे ती व्यक्ती? मला कळू शकतं का? अभिषेक म्हणतो, सॉरी संजना, काही गोष्टी वैयक्तिक असतात, मी सांगू शकत नाही. हे ऐकून संजना चिडायला लागते. संजना म्हणते, अभिषेक, मी बऱ्याच दिवसांपासून पाहते, तू मला इग्नोर करायला लागलायस, माझ्यापासून अंतर ठेवतोयस. अभिषेक म्हणतो, अरे यार संजना, तू माझी बालपणापासूनची मैत्रीण आहेस, असं कसं विचार करू शकतेस? मी फक्त बिझी आहे, पण काळजी करू नकोस, लवकरच मी तुझ्यासाठी वेळ काढेन, प्रॉमिस. संजना रागात फोन कट करते. आता हे खूपच हाताबाहेर जाते. मला आता काय करायचं आहे ते समजलं आहे. अभिषेक म्हणतो, हॅलो हॅलो संजना, हॅलो. अरे ही मुलगी पण ना. भिंतीवरील घड्याळाकडे पाहतो. अरे देवा, आधीच 4:30 वाजले. सायली माझी वाट बघत असेल, मला पटकन निघायला हवं. थोड्याच वेळात अभिषेक सायलीच्या घरी पोहोचतो आणि दरवाजा ठोठावतो. सायली रागात दरवाजा उघडते. अभिषेक म्हणतो, हे गुड मॉर्निंग सनशाईन. सायली काहीच बोलत नाही. ती सरळ आत जाऊन हॉलमध्ये खुर्चीवर रागाने बसते. अभिषेक आत येतो आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या आजीकडे बघतो. अभिषेक म्हणतो, नानी, सायली माझ्यावर रागवली आहे का? आजी म्हणते, मला माहीत नाही बाळा, तूच तिला विचार. हे ऐकून अभिषेक सायलीकडे वळतो. अभिषेक म्हणतो, सायली काय झालं? सायली म्हणते, नानी, त्याला सांगा मी 30 मिनिटांपूर्वीच तयार झाले होते. तेव्हापासून त्याची वाट बघते. मी त्याला 7 वेळा फोन केला, पण याने एकही कॉल उचलला नाही. अभिषेक म्हणतो, सॉरी यार, आज थोडा उशीर झाला. आणि तुझे कॉल्स? मी ड्रायव्हिंग करत होतो आणि मी ड्रायव्हिंग करताना कधीच फोन उचलत नाही. ट्रॅफिक नियम पाळतो मी. सायली म्हणते, नानी, त्याला सांगा माझ्या 3 वर्षांच्या नोकरीत मी कधी उशीर केला नाही, पण आज याच्यामुळे पहिल्यांदाच मी उशिरा पोहोचणार आहे. अभिषेक म्हणतो, अरे यार, हे सगळं नानीला का सांगतेस? मला थेट सांग ना, आणि प्लीज माझ्याकडे बघ. तू माझ्याकडे बघतही नाही आहेस. सायली म्हणते, नानी त्याला सांगा, मला त्याच्याशी बोलायचं नाही आणि त्याचा चेहरा पाहायचाही नाही. आजी म्हणते, अरे देवा, ही मुलगी म्हणते बोलायचं नाही, पण माझ्या नावाने सगळं बोलते. अभिषेक म्हणतो, अरे वा नानी, मला तर माहीतच नव्हतं की आपली सोनू एवढी रागावते. आजी म्हणते, अरे बाळा, तुला तिची सवय नाही आहे. रागात असली की कुणाचं ऐकत नाही. हे ऐकून अभिषेक एक खुर्ची घेऊन सायलीसमोर बसतो, पण ती अजूनही त्याच्याकडे बघत नाही. अभिषेक म्हणतो, चल ना यार सायली, एकदाच उशीर झाला. सायली म्हणते, मग काय, तुझ्यामुळे माझा पंक्च्युअलिटीचा रेकॉर्ड तुटला ना? अजूनही न बघता बोलते. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, पण आता तूच इथे बसून अजून वेळ वाया घालवतेस. हे ऐकून सायली उठते आणि बाहेर जाऊन कारमध्ये जाऊन बसते. तिचं वागणं पाहून अभिषेक आजीकडे वळतो. अभिषेक म्हणतो, अरे देवा, नानी, तुमचे नात खूप डेंजरस आहे. आजी म्हणते, काय करू बाळा, ती अशीच आहे. मोठी झाली आहे, पण मन अजूनही लहान मुलांसारखं आहे. अभिषेक म्हणतो, अगदी बरोबर, पण आता तिला शांत कसं करायचं? आजी म्हणते, त्याची काळजी करू नकोस. रागात असली की ती अशीच वागते. तू तिला थोडं सोडून दे, आपोआप शांत होईल आणि नंतर स्वतःच येऊन तुझी मनधरणी करेल. अभिषेक म्हणतो, अरे देवा,
पण एक गोष्ट नक्की आहे नानी, तिच्यासोबतचं माझं आयुष्य एकदम रोलर कोस्टर राईड असणार. असं म्हणत अभिषेक हसतो आणि बाहेर जातो. आजीही असते. अभिषेक शांतपणे कारमध्ये बसतो आणि कार चालू करतो. दरम्यान सायली तशीच शांत बसलेली असते, चेहऱ्यावर रागाचेच भाव. रस्त्यात अभिषेक साईडने तिच्याकडे पाहायचा प्रयत्न करतो. ती अगदी पुतळ्यासारखी सरळ बसलेली असते. अभिषेक तिला थोडं चिडवायचं ठरवतो. अभिषेक म्हणतो, उफ, हा सीझन ना खूप गरम आहे, सहनच होत नाही. सायली म्हणते, जर हिवाळ्यात कुणाला गरम वाटत असेल तर मला वाटतं त्या माणसाने आपल्या मेंदूचा चेकअप करायला हवा. रागाने अभिषेक म्हणतो हसत. आणि जर कोणी छोट्या छोट्या गोष्टींवर रागावत असेल तर उष्णता वाढणारच. त्यामुळे माझ्या मेंदूचा दोष नाही. ज्यामुळे उष्णता वाढली त्यालाच दोष द्यायला हवा. तिच्याकडे साईडने बघत सायली म्हणते, अजून माझा खरा राग तू पाहिलाच नाहीस. वेळ येऊ दे. किती डेंजरस आहे मी ते कळेल तुला. अभिषेक म्हणतो, हा हा, कोण बोलतंय? स्वतःच मुलांसारखं वागून दुसऱ्यांना मूल म्हणते. खूप मजेशीर आहे. हे ऐकून सायली लगेच त्याच्याकडे वळते, आणखी रागाने. पण अभिषेक मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करून हसत कार चालवत राहतो. काही सेकंद ती त्याच्याकडे रागाने बघत राहते आणि जेव्हा तिला कळतं की अभिषेक काहीच प्रतिक्रिया देत नाही तेव्हा ती पुन्हा समोर बघायला लागते. अभिषेक पुन्हा साईडने तिच्याकडे पाहतो. शेवटी ते दोघं कामाच्या ठिकाणी पोहोचतात. सायली एक शब्दही न बोलता कारचं दार उघडते. अभिषेक म्हणतो, हे सोनू. ती थांबते पण त्याच्याकडे वळून बघत नाही. अभिषेक म्हणतो, आय लव्ह यू यार. आता राग संपव ना. आणि हो, आज संध्याकाळी मी तुला भेटू शकणार नाही. हे ऐकून सायली शेवटी त्याच्याकडे वळते. तिचा राग थोडा कमी झाला होता पण पूर्ण नाही. सायली म्हणते, का? संध्याकाळी का भेटणार नाहीस? राग दाखवत पण आतून उत्सुक. अभिषेक म्हणतो, खरं तर माझ्या एका मित्राने मला त्याच्या घरी लंचसाठी बोलावलं आहे आणि मग आम्ही दिवसभर एकत्र असणार आहोत. तो माझा खूप जवळचा मित्र आहे, त्यामुळे मी नाही म्हणू शकलो नाही. सायली म्हणते, ओके, तुझी इच्छा, जा. जणू काही फरक पडत नाही असं दाखवत. अभिषेक म्हणतो, म्हणजे तुला माझी आठवण येणार नाही? सायली म्हणते, काय? मला का आठवण येईल तुझी? अभिषेक म्हणतो, अरे यार, राग संपव ना. सॉरी, खरंच म्हणतो. सायली म्हणते, खरंच वाटत असतं तर रस्त्यात मला चिडवलं नसतंस. अभिषेक म्हणतो, अरे यार, ते चिडवणं नव्हतं, ते माझं प्रेम होतं. सायली म्हणते, ओह, म्हणजे आता चिडवण्याला प्रेम म्हणतोयस. वा, छान कारण आहे स्वतःचं समर्थन करायला. आणि हो, मला मुलगी म्हणत होतास ना, मग आता माझ्यासारख्या मुलीसोबत वेळ का घालवतोयस? अभिषेक म्हणतो, उफ, सॉरी यार. सायली म्हणते, सगळेच असे आहेत. नानी, प्राजक्ता आणि आता तू. सगळ्यांना वाटतं मी लहान मुलगी आहे. अभिषेक म्हणतो, अरे त्यात काय वाईट आहे? कुणाला लहान मुलगी म्हणणं म्हणजे ती खूप क्यूट आहे असं दाखवतं. आणि तू आहेसही तशी, खूप क्यूट. मी, नानी आणि प्राजक्ता, आम्ही सगळे तुला खूप प्रेम करतो. सायली म्हणते, मला माहीत आहे किती प्रेम करता तुम्ही. सगळं खोटं आहे. अभिषेक म्हणतो, अरे, मी तुझा गोड सोलमेट आहे ना, असं बोलतेस माझ्याशी? सायली म्हणते, हो हो, माहीत आहे कसा आहेस तू. गोड नाहीस, तू तर कडू आहेस. आणि हो, मला आधीच उशीर झालाय, बाय. सायली कारचं दार उघडते आणि बाहेर पडून पेस्ट्री शॉपकडे चालायला लागते. अभिषेक तिच्याकडे हसत बघत राहतो. आधी मला तुझ्या गोडपणावर प्रेम होतं, पण आता तर तुझ्या रागावरही प्रेम व्हायला लागलंय. उफ सायली, काय जादू केली आहेस तू माझ्यावर. प्रत्येक दिवसागणिक माझं तुझ्यावरचं प्रेम वाढतच चाललंय. तुझं हे निरागस मुलांसारखं वागणं मला तुझ्या जवळ आणतंय. आय लव्ह यू. खूप खूप प्रेम करतो मी तुला. अर्धा दिवस संपतो. सायली काउंटरवर प्राजक्तासोबत बसलेली असते. तिचा राग आता पूर्णपणे शांत झाला होता आणि आता तिला अभिषेकशी वाईट वागल्याबद्दल पश्चाताप होऊ लागतो. प्राजक्ता तिची उदासी ओळखते. प्राजक्ता म्हणते, हे काय झालं? तू कामावर आल्यापासून खूप शांत आहेस. सगळं ठीक आहे ना? सायली म्हणते, यार, आज मी अभिषेकसोबत खूप वाईट वागले आणि तेही एका छोट्या कारणासाठी. प्राजक्ता म्हणते, काय काय झालं नेमकं? सायली सगळं प्राजक्ताला सांगते. ते ऐकून प्राजक्ता थोडी नाराज होते. प्राजक्ता म्हणते, अरे यार सायली,
खरंच तू अजूनही लहान मुलीसारखीच आहेस. एवढ्या छोट्या गोष्टीवर भांडायचं का? सायली म्हणते, तू बरोबर आहेस. मी खूपच चाइल्डिश वागले. मी त्याला किती वाईट गोष्टी बोलले. अगदी कडूसुद्धा म्हणाले. देव जाणे तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल. प्राजक्ता म्हणते, जे झालं ते बदलता येणार नाही. पण तू एक काम कर, त्याला फोन कर आणि सॉरी बोल. सायली म्हणते, पण आत्ता तो त्याच्या मित्राकडे असेल ना. प्राजक्ता म्हणते, मग काय झालं यार, तू त्याला फोन कर ना. सायली म्हणते, ओके, मी मी कॉल करते. प्राजक्ता म्हणते, हो, तू बाहेर जा, त्याला कॉल कर आणि नीट बोल. कस्टमरची काळजी करू नकोस, मी बघते. सायली बाहेर जाते आणि अभिषेकला फोन करते. तिचा कॉल पाहताच अभिषेक हसत लगेच उचलतो. अभिषेक म्हणतो, हॅलो माझी गोड छोटी रागीट पक्षी. सायली म्हणते. काही सेकंद ती शांत राहते. तू कुठे आहेस? हळू आवाजात. अभिषेक म्हणतो, जसं सांगितलं होतं, मी माझ्या मित्राच्या घरी आहे. सायली म्हणते, तू बिझी नाही आहेस ना? अभिषेक म्हणतो, तुझ्यासाठी मी नेहमीच फ्री असतो माझं प्रेम. सायली म्हणते, ऐक, मी मी मला माफ कर. आज सकाळी मी तुझ्याशी खूप वाईट वागले. आणि तू बरोबर आहेस, मी खरंच लहान मुलीसारखे वागले. अरे वा, नानी बरोबरच म्हणाली होती. तिचा राग आपोआप शांत झाला. अभिषेक म्हणतो, अरे ऐक, मी तुझ्यावर अजिबात रागवलेलो नाही. आणि खरं सांगू, तू रागात अजून क्यूट दिसतेस. सायली म्हणते, पण पण मी खूप वाईट वागले तुझ्याशी. तिच्या डोळ्यात पाणी येतं. मला असं वागायला नको होतं. अभिषेक म्हणतो, अरे सायली, एवढी इमोशनल का होतेस? आणि तू रडतेस का? सायली म्हणते, हो, थोडंसं. अभिषेक म्हणतो, अरे यार, का रडतेस? तुला माहीत आहे ना मला तुझे डोळ्यातले अश्रू अजिबात सहन होत नाहीत. प्लीज रडू नकोस. मी खरंच रागवलेलो नाही. सायली म्हणते, तुला राग नसेल तरी मला सॉरी म्हणायचंच आहे. अभिषेक म्हणतो, ओके बाबा, ओके. जर सॉरी बोलल्याने तुला बरं वाटत असेल तर ठीक आहे, पण प्लीज रडू नकोस. सायली म्हणते, ओके. म्हणजे तू उद्या मला भेटणार ना? अभिषेक म्हणतो, हो, मी माझ्या मित्राकडे आलो आहे. पण तुला हवं असेल तर मी त्याला काही कारण देऊन संध्याकाळी तुला भेटायला येऊ शकतो. सायली म्हणते, अरे नाही नाही, माझ्यासाठी तुझ्या मित्रांपासून दूर जाऊ नकोस. तू तुझा वेळ त्यांच्यासोबत घालव. मी उद्या भेटेन तुला. अभिषेक म्हणतो, ओके मग, उद्या भेटू आणि आय लव्ह यू माझं प्रेम. सायली म्हणते, आय लव्ह यू टू. आणि एक गोष्ट, तू कडू नाहीस, तू माझा गोड सोलमेट आहेस. सायलीचं हे गोड बोलणं ऐकून अभिषेक हसायला लागतो. अभिषेक म्हणतो, हो आहेच मी, आणि तू माझी स्वीट हार्ट आहेस. सायली म्हणते, हो आहे, बाय. अभिषेक म्हणतो, बाय स्वीट हार्ट. एक म्हण आहे, कधीकधी भांडणं दोन माणसांना अजून जवळ आणतात. आणि अभिषेक आणि सायलीच्या बाबतीत ती अगदी खरी ठरते. आता दोघंही उत्सुकतेने पुढच्या दिवसाची वाट पाहू लागतात. शेवटी संध्याकाळ झाली. सायली घरी जायला निघण्याची तयारी करत होती. प्राजक्ताचं थोडं काम बाकी असल्यामुळे तिला दुकानात थांबावं लागलं. अभिषेक त्याच्या मित्राच्या घरी असल्यामुळे आज सायलीला एकटीनेच घरी जावं लागणार होतं. सायली रस्त्यावरून चालत असताना एक कार तिच्याजवळ येऊन थांबते. कार पाहून सायली थांबते. कारची खिडकी खाली येते आणि आत बसलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून संजना असते. संजना म्हणते, हाय सायली. सायली म्हणते, ओह हाय मिस संजना. संजना म्हणते, घरी चालली आहेस? सायली म्हणते, हो. संजना म्हणते, ये, मी तुला सोडते. सायली म्हणते, अरे नाही नाही, ठीक आहे, मी चालतच जाईन. संजना म्हणते, अरे ये ना, का संकोच करतेस, बस. सायली म्हणते, पण मिस संजना. संजना म्हणते, उफ, चल ना. सायली म्हणते, ओके मिस संजना. सायली थोडी संकोचत होती, पण संजना आग्रह करत असल्यामुळे ती कारमध्ये बसते. ती पुढच्या सीटवर बसते. रस्त्यात संजना म्हणते, तर सायली, सगळं कसं चाललंय? संजना अगदी नॉर्मल वागत होती. सायली म्हणते, सगळं ठीक चाललंय कामावर मिस संजना. संजना म्हणते, मी कामाबद्दल नाही विचारत, तुझ्या पर्सनल लाईफबद्दल विचारते. सायली म्हणते, सगळं ठीक आणि स्मूथ चाललंय मिस संजना. संजना म्हणते, आणि तुझा बॉयफ्रेंड कसा आहे तो? सायलीला हा प्रश्न ऐकून धक्का बसतो. तिने असा प्रश्न अपेक्षितच केला नव्हता. सायली म्हणते, माझा बॉयफ्रेंड नाही आहे मिस संजना, मी सिंगल आहे.
संजना म्हणते, खरंच? मला थोडं आश्चर्य वाटलं. इतकी सुंदर मुलगी सिंगल कशी? सायली म्हणते, मला काय बोलावं ते कळत नाही, पण माझा बॉयफ्रेंड नाही. संजना म्हणते, ठीक आहे. घरी गेल्यावर काही काम आहे का? सायली म्हणते, नाही, तसं काही नाही. संजना म्हणते, मग छान. चल, तुला माझ्या मित्रांच्या घरी घेऊन जाते. छोटंसं गेट टुगेदर आहे. सायली म्हणते, नाही नाही मिस संजना, मी कम्फर्टेबल नाही वाटणार. मला घरीच सोडा. संजना म्हणते, अरे ये ना, एवढी बोर होऊ नकोस, मजा येईल. सायली म्हणते, नाही मिस संजना, ते तुमचे मित्र आहेत, मला कोणीच माहीत नाही, आणि मी फक्त तुमच्या वडिलांच्या पेस्ट्री शॉपमध्ये काम करणारी एक साधी मुलगी आहे. तिथे जाणं योग्य नाही वाटणार. संजना म्हणते, बोलायला खूप छान बोलतेस सायली. कास तुझं वागणंही तितकंच चांगलं असतं. हे ऐकून सायली चकित होते. सायली म्हणते, काय? तुम्ही काय म्हणताय मिस संजना? संजना रागात अचानक कार थांबवते. तू खरंच एवढी मूर्ख आहेस का, की तुला काहीच कळत नाही? सायली घाबरते. तिला काहीच समजत नव्हतं. सायली म्हणते, मिस मला काहीच समजत नाही आहे. मी काय केलं आहे? संजना म्हणते, काय केलंच? तुला लाज नाही वाटली का? इतक्या श्रीमंत मुलाला, अभिषेकला, तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस. तुझ्यासारख्या लो क्लास मुली काय करतात माहीत आहे? एखाद्या श्रीमंत मुलाला फसवतात आणि त्याच्या पैशांचा फायदा घेतात. हे ऐकून सायली पूर्णपणे हादरते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. सायली म्हणते, मिस संजना. संजना म्हणते, चूप राहा. तुझ्यासारखी मुलगी अभिषेकसारख्या मुलासोबत राहण्याचं स्वप्न तरी कसं बघू शकते? तुझं स्टेटस काय आहे? तुझ्यासारख्या लोकांना तर त्यांच्या घरात नोकर म्हणून काम करायला लावतात ते. अभिषेक फक्त माझा आहे. मी लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करते. तुझ्यामुळे तो माझ्यापासून दूर जाणार नाही. लक्षात ठेव, जर तू आमच्यामध्ये आलीस तर माझं वाईट रूप पाहशील. सायली एकदम निरागस आणि भावुक मुलगी होती. संजनाच्या शब्दांनी तिच्या मनाला खोल जखम झाली. तिचा श्वास वेगाने चालू लागतो. डोळ्यांतून अश्रू वाहत राहतात. सायली म्हणते, हो मिस संजना. संजना म्हणते, मी तुला कारमध्ये घेतलं ते फक्त तुला हे सांगण्यासाठी. आता मला नकोय की तू माझ्या महागड्या कारमध्ये बसून ती घाण करावी. उतर खाली. सायली काहीच बोलत नाही. ती अजूनही रडत असते आणि शांतपणे कारमधून उतरते. संजना तिथून निघून जाते. संजना गेल्यानंतर सायली पूर्णपणे तुटून पडते. ती त्या एकट्या रस्त्यावर गुडघ्यावर बसून जोरात रडते. तिला सावरण्यासाठी तिथे कोणीच नसतं. ती पूर्णपणे एकटी पडते. पुढच्या दिवशी सकाळी अभिषेक सायलीच्या घरी येतो. आजी दरवाजा उघडते. अभिषेक म्हणतो, हाय नानी, गुड मॉर्निंग. सायली तयार आहे का? आजी म्हणते, तयार? ती तर 30 मिनिटांपूर्वीच कामावर निघून गेली. आजीचं उत्तर ऐकून अभिषेक पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. काय? ती आधीच निघून गेली? आणि इतक्या लवकर? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने मला काहीच सांगितलं नाही. आजी म्हणते, काय? तिने तुला सांगितलंच नाही? म्हणजे कालच्या भांडणानंतर अजूनही ती तुझ्याशी बोललेली नाही? अभिषेक म्हणतो, अरे नाही नाही नानी, तसं काही नाही. उलट काल दुपारी तिनेच मला फोन केला होता आणि सगळं ठीक झालं होतं. पण आज इतक्या लवकर का गेली? आजी म्हणते, मला नेमकं माहीत नाही बाळा, पण मी विचारलं तेव्हा ती म्हणाली की केक शॉपमध्ये एक महत्त्वाची ऑर्डर आहे, म्हणून ती लवकर जात आहे. पण एक गोष्ट आहे, काल कामावरून आल्यावर ती खूप शांत होती. डोकेदुखी आणि कामाचा ताण आहे असं सांगत होती. अभिषेक म्हणतो, काहीतरी बरोबर नाही वाटत नानी. जर तेच कारण असतं तर ती मला सांगितलं असतं. काहीतरी वेगळंच आहे. मी शोधून काढतो. दुकानात सायली, प्राजक्ता, अमोल आणि निखिलला काल संजनाने काय सांगितलं ते सगळं सांगते. अमोल म्हणतो, यार, मला विश्वासच बसत नाही की मिस संजना तुझ्याशी असं बोलेल. निखिल म्हणतो, अरे हे श्रीमंत लोक असेच असतात, त्यांना आपल्यासारखे लोक काहीच वाटत नाहीत. प्राजक्ता म्हणते, आता तू काय ठरवलं आहेस सायली? सायली म्हणते, मी ठरवलंय, आता मी अभिषेकसोबत कोणताही संबंध ठेवणार नाही. प्राजक्ता म्हणते, काय? वेडी झाली आहेस का? फक्त संजनामुळे तू अभिषेकपासून दूर जाणार? अमोल म्हणतो, हो सायली, तुला दूर राहायची गरज नाही. सायली म्हणते, तू मला समजत नाही आहे. मी संजना अभिषेकवर प्रेम करते आणि त्यांच्या कुटुंबांचंही खूप जवळचं नातं आहे. मीच त्यांच्यामध्ये आले आहे. माझा निर्णय अंतिम आहे. निखिल म्हणतो,
पण सायली म्हणते, प्लीज यार निखिल, मी ठरवलं आहे. आणि अजून एक गोष्ट, मला खात्री आहे अभिषेक मला शोधत इथे येईल. जर तो आला तर त्याला सांगा की मी आत ऑर्डर बनवण्यात बिझी आहे, मला त्याला भेटायचं नाही. प्राजक्ता म्हणते, असं करू नकोस सायली, तो तुझा सोलमेट आहे. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. सायली म्हणते, हो, तो माझा आहे, पण तो माझ्या नशिबात नाही. आता मला माफ करा, मी आत जाते. असं म्हणत सायली आत जाते. काही मिनिटांनी अपेक्षेप्रमाणे अभिषेक दुकानात येतो. काउंटरवर अमोल असतो. अभिषेक म्हणतो, हॅलो अमोल, मला सायलीला भेटायचं आहे, तिला बोलावशील का? अमोल म्हणतो, नाही, म्हणजे ती आत एका ऑर्डरमध्ये बिझी आहे. अभिषेक म्हणतो, काही हरकत नाही, मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त तिला भेटायचं आहे. अमोल म्हणतो, नाही, म्हणजे ती खूप बिझी आहे, तुम्ही भेटू शकत नाही. अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे हे सगळे बहाणे आहेत, काहीतरी बरोबर नाही. मी तिला कित्येक वेळा फोन केला पण ती कॉल उचलत नाही. ठीक आहे, मी निघतो. अभिषेक तिथून निघून जातो. तो पूर्णपणे गेला आहे याची खात्री करून अमोल आत जातो. अमोल म्हणतो, सायली, अभिषेक आला होता. सायली म्हणते, मग मला काय करायचं आहे? तिचे डोळे रडून लाल झालेले असतात. अमोल म्हणतो, यार सायली, तो तुझ्यासाठी खूप चिंतेत आहे, तू त्याला भेटायला हवं. सायली म्हणते, काळजी करू नकोस, काही दिवस तो असा राहील, नंतर सगळं नॉर्मल होईल. शेवटी संध्याकाळ होते. अभिषेक पेस्ट्री शॉपच्या बाहेर सायलीची वाट पाहत उभा असतो. प्राजक्ताला हे दिसतं. ती लगेच आत जाऊन सायलीला सांगते. प्राजक्ता म्हणते, हे सायली, तुझी जाण्याची वेळ झाली, पण बाहेर अभिषेक उभा आहे, आता तू त्याच्यापासून पळू शकत नाहीस. हसत सायली म्हणते, काळजी करू नकोस, मला माहीत होतं असं होईल, म्हणून मी आधीच प्लॅन केला आहे. मी मागच्या दरवाज्यातून जाईन. प्राजक्ता म्हणते, अरे देवा, हे खूपच जास्त आहे सायली, तो बिचारा तुझी वाट बघतोय, किमान एकदा तरी भेट. सायली म्हणते, माझा निर्णय बदलणार नाही. सायली मागच्या दरवाज्यातून निघून जाते आणि अभिषेकला काहीच कळत नाही. तो अजूनही समोर उभा राहून वाट पाहत असतो. दुकान बंद करण्याची वेळ होते. प्राजक्ता, निखिल आणि अमोल बाहेर येतात. अमोल शटर बंद करायला लागतो. अभिषेक हे पाहतो आणि लगेच त्यांच्याकडे येतो. अभिषेक म्हणतो, हे दुकान बंद करताय का? प्राजक्ता म्हणते, हो मिस्टर अभिषेक. अभिषेक म्हणतो, पण सायली कुठे आहे? ती बाहेर येताना दिसलीच नाही. प्राजक्ता म्हणते, ती आधीच घरी गेली मिस्टर अभिषेक. आमच्या दुकानाला मागचा दरवाजाही आहे, ती तिकडूनच निघून गेली. प्राजक्ताचं उत्तर ऐकून अभिषेक पूर्णपणे चकित होतो. अभिषेक म्हणतो, काय? पण ती मागच्या दरवाजातून का गेली? प्राजक्ता, ती असं का वागत आहे? प्राजक्ता म्हणते, सॉरी मिस्टर अभिषेक, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. हे ऐकून अभिषेक हताश होऊन अमोल आणि निखिलकडे बघतो. अमोल म्हणतो, आम्हीही काही सांगू शकत नाही मिस्टर अभिषेक, सॉरी. अभिषेक काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहतो आणि मग तिथून निघून जातो. सायली घरी पोहोचते. आजी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडताच ती सायलीवर प्रश्नांचा भडीमार करते. आजी म्हणते, सोनू, मला नीट सांग काय चाललंय? तू आज लवकर कामावर जाताना अभिषेकला का सांगितलं नाहीस? आणि आता तू एकटीच आलीस. अभिषेक कुठे आहे? त्याने तुला सोडलं नाही का? सायली म्हणते, नानी प्लीज, मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, मी माझ्या खोलीत जाते. असं म्हणत सायली तिच्या खोलीत जाते आणि दरवाजा बंद करते. आजी दरवाजाजवळ येते आणि ठोठावू लागते, सायली बाळा, सोनू, प्लीज दरवाजा उघड, किमान मला सांग काय झालंय. बाळा बाहेर ये. ठीक आहे, तू बाहेर येईपर्यंत मी इथेच उभी राहणार, माझ्या तब्येतीवर परिणाम झाला तरी चालेल. हे ऐकून सायली दरवाजा उघडते. आजीला तिच्या डोळ्यातले अश्रू दिसतात. आजी म्हणते, बाळा, काय झालं? का रडतेस? मला सांगणार नाहीस का? सायली अजून भावूक होते. ती आजीला मिठी मारते आणि जोरात रडायला लागते. नंतर ती आजीला खोलीत घेऊन जाते, बेडवर बसवते आणि सगळं सांगते. आजी म्हणते, ठीक आहे बाळा, मला समजलं तू काय म्हणतेस, पण अभिषेकचं काय? तो किती चिंतेत असेल, त्याला सगळं खरं सांगायला हवं. सायली म्हणते, नाही नानी, मी तसं करू शकत नाही. जर मी सगळं सांगितलं तर त्यांचं आणि संजनाचं नातं खराब होईल आणि त्यांच्या कुटुंबामध्येही अंतर येईल. त्याशिवाय संजना अभिषेकवर प्रेम करते आणि तीच त्याच्यासाठी योग्य आहे. मी त्याच्या लेव्हलची नाही.
संजना जे म्हणाली ते खरं आहे. मी काहीच नाही. मला काय हक्क होता अभिषेकच्या आयुष्यात येण्याचा? मला त्याच्यावर प्रेम करण्याचा काहीच हक्क नाही. सायलीची अशी अवस्था पाहून आजीच्या डोळ्यातही अश्रू येतात. पुढचा दिवस उजाडतो. सायली उठते आणि खोलीचा दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडताच तिला हॉलमध्ये खुर्चीवर बसलेला अभिषेक दिसतो आणि बाजूलाच आजीही बसलेली असते. दोघेही सायलीकडे पाहतात. पण सायली अभिषेकला पाहताच पुन्हा दरवाजा बंद करते. हे पाहून अभिषेक आणि आजी दोघेही उठतात. अभिषेक लगेच तिच्या खोलीच्या दरवाजाजवळ येतो. अभिषेक म्हणतो, सायली हे काय आहे? मला किमान एवढं तरी सांगशील का की काय झालंय? तू माझ्यापासून का दूर जात आहेस? प्लीज सायली, सांग ना. सायली म्हणते, अभिषेक प्लीज इथून जा. मला तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या दोघांमध्ये सगळं संपलं आहे. हे ऐकून अभिषेक पूर्णपणे हादरतो. अभिषेक म्हणतो, काय? तू वेडी झाली आहेस का? काय बोलतेस तू? असं कसं काय संपवू शकतेस सगळं? सायली, मी तुझ्याशी नातं जोडताना असा विचार केला नव्हता की एक दिवस ते संपवेन. माझ्यासाठी हे आयुष्यभराचं नातं होतं. आणि जर मी चुकीचा नसेन तर तुलाही असंच वाटत होतं ना? तुला एक असं नातं हवं होतं जे कधीच संपणार नाही. मग आता तूच ते तोडतेस? खोलीच्या आत सायली दरवाजाजवळ उभी राहून रडत असते. सायली म्हणते, अभिषेक प्लीज, इथून जा. मी हात जोडते. सगळं संपलं आहे. समजून घे. अभिषेक आणि आजी दोघांच्या डोळ्यातही अश्रू असतात. अभिषेक म्हणतो, नाही सायली, तू मला कितीही सांगितलं तरी मी हार मानणार नाही. तो आजीकडे वळतो. नानी, तुम्ही तरी सांगा, सायली असं का वागत आहे? आजी म्हणते, बाळा, खरं तर. सायली आतून म्हणते, नाही नानी, तुम्ही काहीही सांगणार नाही. मी तुम्हाला शब्द दिलाय. एक शब्दही बोलायचा नाही. सायलीच्या शब्दामुळे आजी गप्प बसते. तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, तू नानीला थांबवलंस, पण मी इथून जाणार नाही. जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस तोपर्यंत मी इथेच थांबणार. सायली म्हणते, ठीक आहे, थांब तिथे. मी आयुष्यभर बाहेर येणार नाही. उपाशी तहानलेली मरून जाईन इथे. आजी म्हणते, सोनू बाळा, हट्ट करू नकोस, बाहेर ये. अभिषेक म्हणतो, एक मिनिट नानी, जर सायलीने ठरवलंय की ती यात उपाशी तहान मरून जाईल तर मीही तेच करणार. मी इथेच उभा राहीन आणि काहीही खाणार पिणार नाही. चल सायली, दोघं मिळून मरूया. सायलीला कळतं की अभिषेक सहज जाणार नाही. सायली म्हणते, अभिषेक तुला समजत का नाही? आपण काही दिवसांपूर्वीच भेटलो आहोत. इतकं कठीण का आहे सगळं संपवणं? अभिषेक म्हणतो, कारण माझं तुझ्यावरचं प्रेम टाइमपास नाही. मी मनापासून प्रेम केलं आहे. मी तुला इतकं सहज सोडू शकत नाही. तू तुझा निर्णय घेतलाय आणि मीही घेतलाय. मी इथेच उभा राहीन. सायलीला कळतं की काहीही झालं तरी अभिषेक जाणार नाही. शेवटी ती हार मानते आणि दरवाजा उघडते. दोघे एकमेकांकडे पाहतात आणि अजून भावूक होतात. दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. सायली म्हणते, तू खूप हट्टी आहेस. अभिषेक म्हणतो, हट्टी मी नाही, तू आहेस. कारण तू कोणताही कारण न देता मला सोडून चालली आहेस. किमान कारण तरी सांग. सायली म्हणते, कारण मला तुझा कंटाळा आलाय म्हणून मी तुला सोडते. अभिषेक म्हणतो, खरंच तू अजूनही लहान मुलीसारखी आहेस. एवढंही नीट कारण देऊ शकत नाहीस. मला खोटं ऐकायचं नाही, खरं कारण सांग. सायली म्हणते, अभिषेक, मी सांगितलं ना, मला कंटाळा आलाय. मी आता तुझ्यावर प्रेम करत नाही. अभिषेक म्हणतो, बस सायली, तू म्हणतेस की तुला माझ्यावर प्रेम नाही? खरंच? मग तुझ्या डोळ्यातले अश्रू काय सांगतात? तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये तुझं प्रेम दिसतंय. सायली जोरात रडत असते. अभिषेक तिच्या खांद्यावर हात ठेवतो. अभिषेक म्हणतो, मी सांगितलं होतं ना, मला तुझे अश्रू सहन होत नाहीत. तुला असं रडताना पाहून मला स्वतःचं आयुष्य संपवावंसं वाटतंय. हे ऐकून सायली घाबरते. सायली म्हणते, नाही, गप्प बस. असं काहीही करायचं नाही तुला. अभिषेक म्हणतो, मग सांग सायली, खरं कारण सांग. सायली म्हणते, ठीक आहे, मी सांगते. सायली शेवटी संजनासोबत झालेलं सगळं अभिषेकला सांगते. आणि ते ऐकून अभिषेक पूर्णपणे हादरतो. अभिषेक म्हणतो, वाव 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 वाव, म्हणजे खरंच वाव, कमाल आहे सायली.
म्हणजे संजनाने तुला सांगितलं की माझ्या आयुष्यातून दूर जा आणि तू तिचं ऐकून सगळं संपवायचं ठरवलंस? सर्वात आधी ती संजना कोण आहे तुला असं सांगणारी? आणि दुसरं म्हणजे माझ्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवणारी तू कोण? सांग मला सायली, तुला कोणी दिला हा हक्क? सायली म्हणते, अभिषेक, तुझं आणि संजनाचं कुटुंब खूप जवळचे आहेत. तुम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजना तुझ्यावर प्रेम करते. तिला तू कित्येक वर्षांपासून माहीत आहेस. आणि माझं काय? तू मला काही दिवसांपूर्वीच भेटलास. आणि मी कोण आहे? काहीच नाही. माझं स्टेटस काय आहे? काहीच नाही. माझ्यासारखे लोक तुमच्या घरात नोकर म्हणून काम करतात. संजना बरोबर म्हणाली. मी तुझ्यासोबत राहण्याचा विचार तरी कसा केला? हे ऐकून अभिषेक हसायला लागतो. पण ते हसू आनंदाचं नव्हतं. तो आजीकडे बघतो. अभिषेक म्हणतो, खरंच नानी, तुमची नात खूप कमाल आहे. आजीकडे काहीच बोलायला शब्द नसतात. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. अभिषेक पुन्हा सायलीकडे वळतो. म्हणजे काय सायली? संजनाने सांगितलं की तू माझ्यासाठी योग्य नाहीस आणि तू लगेच ते मान्य केलंस. मग मी इतक्या दिवसांपासून तुला जे प्रेम देत होतो त्याची काहीच किंमत नाही? त्या सगळ्या गोष्टींनी तुला हे नाही दाखवलं का की मला तू किती महत्त्वाची आहेस? सायली शांत उभी राहते. अभिषेक म्हणतो, आणि दुसरी गोष्ट, मी संजनाला अनेक वर्षांपासून ओळखतो. याचा अर्थ असा नाही की मी तिच्यावर प्रेम करायलाच पाहिजे. कधीकधी अनेक वर्षही कमी पडतात कोणावर प्रेम करण्यासाठी. आणि कधीकधी फक्त एक क्षण पुरेसा असतो. जसं मला तुझ्यावर प्रेम झालं. खरं तर आपल्याला दोघांनाही एकमेकांवर पहिल्याच भेटीत प्रेम झालं, नाही का सायली? सायली शांतपणे ऐकत असते. अभिषेक म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवण्याचा हक्क ना तुला आहे ना संजनाला. तो फक्त माझा आहे. आणि संजना माझ्या लेवलची असली, तिला मी वर्षानुवर्ष ओळखत असलो, तरीही मी तुलाच निवडलं आहे. हो सायली राठोड, मी तुलाच माझ्या आयुष्याचे जोडीदार म्हणून निवडलं आहे. आणि तू मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून थांबवू शकत नाहीस. समजलं का? अभिषेक पूर्णपणे तुटतो. त्याच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागतात. सायलीला अभिषेकची ही अवस्था पाहवत नाही. ती स्वतःलाही थांबवू शकत नाही. ती त्याला घट्ट मिठी मारते. सायली म्हणते, सॉरी अभिषेक, थोड्या वेळासाठी मी चुकले होते. मला माफ कर. अभिषेक म्हणतो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव सायली, ना तू मला जबरदस्ती प्रेम करायला लावलं ना मी तुला. हे नातं आपण दोघांनी स्वतःच्या इच्छेने स्वीकारलं आहे. आणि जर एखादा तिसरा माणूस येऊन तुला सांगतो की माझ्या आयुष्यातून दूर जा, तर तुला त्याला ठामपणे उत्तर द्यायचा पूर्ण हक्क आहे. जर कोणी म्हणालं की तू आमच्यामध्ये येतेस, तर त्याला सांग की उलट तीच आपल्यामध्ये येते, कारण मी तिलाच निवडलं नाही, मी तुला निवडलं आहे. आणि शेवटी जर कोणी आपल्या स्टेटसचा फरक दाखवला, तर त्याला सांग, प्रेम स्टेटसवर ठरत नाही, ते दोन मनांच्या नात्यावर ठरतं. सायली म्हणते, मला सगळं समजलं अभिषेक. आता पुढे कुणाच्याही बोलण्याचा आपल्या नात्यावर परिणाम होऊ देणार नाही. अभिषेक म्हणतो, आय लव्ह यू सायली. सायली म्हणते, आय लव्ह यू टू. दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारून बोलत असतात. तेवढ्यात सायलीची नजर आजीकडे जाते. आजी कोपऱ्यात उभी राहून त्यांना हसत पाहत असते. डोळ्यात आनंदाश्रू. सायली थोडी लाजते आणि लगेच मिठी सोडते. अभिषेक म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, अभिषेक, नानी बघत आहेत, लाजत. अभिषेक म्हणतो, मग काय झालं? लाजतेस कशाला? आजीकडे बघत. बरोबर ना नानी? आजी अश्रू पुसते आणि त्यांच्या जवळ येते. आजी म्हणते, खरंच आज तुम्हा दोघांना असं पाहून मला एक गोष्ट कळली. तुम्ही दोघं खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात. देव तुम्हाला नेहमी वाईट गोष्टींपासून दूर ठेवो. मला खूप आनंद झाला तुम्हाला पुन्हा एकत्र पाहून. अभिषेक म्हणतो, आम्ही परत एकत्र आलोय नानी, पण ज्याने माझ्या सायलीचा अपमान केला आहे तिला मी सोडणार नाही. तिने सायलीचा लेवल सांगितला ना, आता मी तिला तिचा लेवल दाखवतो. सायली म्हणते, नाही अभिषेक, मला हे प्रकरण पुढे न्यायचं नाही. त्यामुळे तुझं आणि तिच्या कुटुंबाचं नातं खराब होईल. अभिषेक म्हणतो, माझ्या सायलीसोबत असं वागून संजनाने आधीच सगळं बिघडवलं आहे. तिची हिंमतच कशी झाली तुझ्याशी असं बोलायची? आपण शांत बसलो तर ती पुन्हा असंच करेल, आणि मला ते अजिबात नको आहे. तिला तिची चूक कळायला हवी. सायली म्हणते, पण अभिषेक म्हणतो, ऐक माझ्या प्रेमा, जर कोणी माझ्याशी असं वागलं असतं
तर तू शांत बसली असतीस का? नाही ना. मग कोणी तुझ्याशी वाईट वागलं तर मी कसा शांत बसू? मी आत्ताच तिच्या घरी जातो आणि तिला तिची जागा दाखवतो. असं म्हणत अभिषेक रागात संजनाच्या घरी निघून जातो. अभिषेक संजनाच्या घरी पोहोचतो. हॉलमध्ये येताच तो मोठ्या आवाजात तिचं नाव घेतो. अभिषेक म्हणतो, संजना, संजना, संजना कुठे आहेस तू? अभिषेकचा रागाने भरलेला आवाज ऐकून जोशी सर त्यांच्या रूममधून बाहेर येतात. जोशी सर म्हणतात, अभिषेक, काय झालं? एवढ्या मोठ्या आवाजात का ओरडतो आहेस? अभिषेक म्हणतो, अंकल संजना घरी आहे का? जोशी सर उत्तर देणार इतक्यात संजना तिच्या रूममधून बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि तणाव स्पष्ट दिसत होता. संजना म्हणते, काय झालं अभिषेक? सगळं ठीक आहे ना? अभिषेकचा राग आता शिगेला पोहोचला होता. तो तिच्याजवळ येतो आणि कोणतीही वाट न पाहता तिच्या गालावर जोरात चापट मारतो. संजना पूर्णपणे हादरते. तिच्या डोळ्यांत धक्का आणि अश्रू भरलेले असतात. जोशी सर सुद्धा आश्चर्यचकित होतात. जोशी सर म्हणतात, अभिषेक, हे काय होतं? माझ्या मुलीला चापट मारायची तुझी हिंमत कशी झाली? अभिषेक म्हणतो, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलीला विचारा अंकल. तिला चांगलंच माहिती आहे मी का मारलं. जोशी सर संजनाकडे वळतात. जोशी सर म्हणतात, संजना काय चाललंय हे? अभिषेकने तुला असं का मारलं? संजना म्हणते, डॅड, 1 मिनिट. हा माझा आणि अभिषेकचा पर्सनल मामला आहे. तुम्ही मध्ये पडू नका. जोशी सर म्हणतात, पण संजना. संजना म्हणते, प्लीज डॅड, मला त्याच्याशी बोलू द्या. संजना म्हणते, ओह, म्हणजे तिने तुला सगळं सांगितलं ना? अभिषेक म्हणतो, तू माझ्या आवडत्या मुलीशी असं बोलायची हिंमत कशी केलीस? संजना म्हणते, तू तू त्या लो स्टेटसच्या मुलीसाठी मला चापट मारलीस? अभिषेक म्हणतो, तिच्याबद्दल एक शब्दही वाईट बोलायची हिंमत करू नकोस. माणसाचा स्टेटस त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या स्वभावाने ठरतो. आणि तुझं वागणं पाहून कोण लो आहे हे स्पष्ट दिसतंय. संजना म्हणते, अभिषेक, तू माझा अपमान करतो आहेस. अभिषेक म्हणतो, हो, मी तुझा अपमान करतोय. जर तुला इतरांचा अपमान करायची हिंमत आहे तर स्वतःचा अपमान सहन करायचीही असली पाहिजे. सायलीला माझ्या आयुष्यातून दूर जायला सांगण्याचा तुला काय अधिकार आहे? संजना म्हणते, मी कोण? मी ती आहे जी तुला लहानपणापासून ओळखते, जी तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते. अभिषेक म्हणतो, संजना, मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, माझ्या मनात तुझ्यासाठी तसं काही नाही. तू माझी फक्त एक मैत्रीण आहेस, त्यापेक्षा काही नाही. संजना म्हणते, मग माझ्या भावना काहीच नाहीत का तुझ्यासाठी? अभिषेक म्हणतो, तू मला प्रेम करतेस ही तुझी समस्या आहे, म्हणून मला जबरदस्ती प्रेम करायला भाग पाडू शकत नाहीस. संजना म्हणते, खरंच? मग सांग, त्या सायलीमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही? मी सुंदर नाही का? माझ्यासाठी कित्येक मुलं वेडी आहेत आणि मी तुझ्या मागे आहे. दिसत नाही का तुला? अभिषेक म्हणतो, संजना, जर तुला खरं प्रेम काय असतं हे कळलं असतं तर तू कधीच बाह्य सौंदर्याबद्दल बोलली नसतेस. खरं प्रेम बाहेरचं सौंदर्य पाहत नाही, ते फक्त मनाचं सौंदर्य पाहतं आणि ते सायलीमध्ये आहे. तुला माहिती आहे का, तिला तुझ्याबद्दल मला सांगायचंही नव्हतं. ती माझ्याशी नातं तोडायला तयार झाली होती, फक्त माझं आणि तुझं नातं बिघडू नये म्हणून. पण मीच तिला जबरदस्ती खरं कारण विचारलं, तेव्हा तिने सगळं सांगितलं. ही असते खरी सुंदरता. हा फरक आहे तुझ्यात आणि सायलीमध्ये. तू तिला अपमानित केलंस तरीसुद्धा ती शांत राहिली. तिला माझं तुझ्याशी नातं टिकून राहावं असंच वाटत होतं. तू असं करू शकशील का? नाही. म्हणूनच मी तिला प्रेम करतो, तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीला नाही. तू तिला वाईट म्हणालीस ना? पण खरं सांगायचं तर वाईट ती नाही, तू आहेस. जिच्या मनात इतकी घाण आहे तीच वाईट असते. संजना काहीच बोलू शकत नाही. तिच्या डोळ्यात राग आणि अश्रू भरलेले असतात. अभिषेक म्हणतो, आणि आता लक्षात ठेव, ही माझी शेवटची वॉर्निंग आहे. माझ्या आणि सायलीपासून दूर राहा. ती माझं प्रेम आहे, माझं आयुष्य आहे आणि कुणालाही तिच्यावर वाईट वागू देणार नाही, विशेषतः तुझ्यासारख्या लोकांना. संजना म्हणते, तू मोठी चूक करतो आहेस अभिषेक. मला नाकारून तुला त्याची किंमत मोजावी लागेल. अभिषेक म्हणतो, मला काही फरक पडत नाही, गुड बाय. असं म्हणत अभिषेक तिथून निघून जातो. अभिषेक तिथून गेल्यानंतर जोशी सर लगेच संजनाकडे येतात. संजना अजूनही तिथेच उभी असते, रागाने आणि अश्रूंनी भरलेली, जणू काही पुतळाच. जोशी सर म्हणतात, बाळा, का? मला शांत राहायला का सांगितलंस? सांग ना बाळा,
का? संजना म्हणते, डॅड, मी कधीच, अगदी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की ज्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करते तोच एक दिवस माझ्या घरात येऊन मला चापट मारेल आणि असा अपमान करेल. लहानपणापासून आजपर्यंत तुम्हीसुद्धा कधी माझ्यावर आवाज चढवला नाही, हात उचलला नाही. आणि आज हा अभिषेक, त्याची हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची, मला चापट मारायची. आजपर्यंत मी लोकांना नाकारत आले आहे, पण कुणीच मला नाकारायची हिंमत केली नाही. पण या अभिषेकने, त्याने मला नाकारलं. मी संजना जोशी आहे, जिच्यासाठी मुलं वेडी होतात, आणि त्याने मला नाकारलं, तेही त्या सायलीसाठी. डॅड, मी हा अपमान कधीच विसरणार नाही, कधीच नाही. संजना आतून रागाने पेटलेली असते. जोशी सर म्हणतात, फक्त तूच नाही बाळा, मी सुद्धा आज अभिषेकने जे केलं ते विसरणार नाही. त्याला मी धडा शिकवणार. दरम्यान सायली कामावर पोहोचते. आत येताच ती पाहते की प्राजक्ता, अमोल आणि निखिल काउंटरवर खूप तणावात उभे आहेत. सायली म्हणते, काय झालं तुम्हाला, असे का उभे आहात, सगळं ठीक आहे ना? प्राजक्ता म्हणते, सायली, जोशी सरांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तू आलीस तर काहीही हात लावू नकोस, आणि ते इथे येत आहेत. अमोल म्हणतो, आम्ही सगळेच शॉक झालो, ते खूप रागात बोलत होते. निखिल म्हणतो, सगळं ठीक आहे ना सायली? सायली म्हणते, अरे देवा, म्हणजे जोशी सरांना सगळं कळलं. प्राजक्ता म्हणते, काय काय सगळं सायली, सांग ना काय चाललंय. सायली म्हणते, आज अभिषेक माझ्या घरी आला होता आणि मी शेवटी त्याला संजनासोबत झालेलं सगळं सांगितलं. प्राजक्ता म्हणते, अरे देवा, मग काय झालं? सायली म्हणते, ते ऐकून अभिषेक खूप रागावला आणि तो थेट संजनाच्या घरी गेला. अमोल म्हणतो, अरे देवा, म्हणजे जोशी सरांना सगळं कळलं? निखिल म्हणतो, अरे बापरे सायली, आता काय होणार? सायली म्हणते, मला काहीच कळत नाहीये, काय होणार आहे. सायली खूप घाबरलेली आणि तणावात असते. अचानक चौघांनाही दरवाजाकडून आवाज येतो. आता जे काही होणार आहे ते होणारच, कारण ते होणं गरजेचं आहे. ते चौघही दरवाजाकडे पाहतात. तिथे जोशी सर उभे असतात, रागाने भरलेले. ते सायलीकडे चालत येतात. सायली खूप घाबरलेली असते. सायली म्हणते, जोशी सर? जोशी सर म्हणतात, माझं नाव तुझ्या घाणेरड्या तोंडातून घेऊ नकोस. आजपर्यंत कुणीही माझ्या मुलीसमोर आवाज चढवला नाही, पण आज तिने ज्याच्यावर प्रेम केलं त्याने तिच्यावर हात उचलला, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं सायली. सायली खूप घाबरते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. सायली म्हणते, मग मी काय चुकीचं केलं नाही जोशी सर? सगळं संजनामुळे. जोशी सर म्हणतात, गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस. मला वाटलं नव्हतं की मी माझ्या दुकानात तुझ्यासारखा साप पाडतोय, जो पुढे जाऊन माझ्या मुलीचं आयुष्य विषारी करेल. मिस सायली राठोड, तुला या दुकानातून काढून टाकलं जात आहे, आणि मी खात्री करेन की तुला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणार नाही. आता लगेच इथून निघून जा. प्राजक्ता, अमोल आणि निखिल पूर्णपणे हादरलेले असतात. सायलीकडे काहीच बोलायला शब्द नसतात. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहतच असतात. ती दरवाजाकडे चालू लागते, पण दरवाजाजवळ पोहोचताच ती अभिषेकला उभा पाहते. सायली म्हणते, अभिषेक, तू? सगळेच दरवाजाकडे पाहतात. अभिषेक तिथे उभा असतो. अभिषेक म्हणतो, का रडतेस माझं प्रेम? तुला रडायची गरज नाही, कारण तू काहीच चुकीचं केलं नाही. सायली म्हणते, पण तू इथे काय करतो आहेस? अभिषेक म्हणतो, संजनाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी थेट तुझ्या घरी गेलो. तिथे नानीने सांगितलं की तू कामावर गेली आहेस. मला आधीच अंदाज होता की इथे असं काही होणार, म्हणूनच मी इथे आलो. जोशी सरांनी तुला नोकरीवरून काढून टाकल्यावर माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली. संजनाने तुझ्याशी जसं वागलं त्यासाठी आपण तिलाच दोष देऊ शकत नाही. जर कुणाला दोष द्यायचा असेल तर तो जोशी सरांना. जोशी सर म्हणतात, काय बडबडतोयस अभिषेक तू? अभिषेक म्हणतो, मी काही बडबड करत नाही अंकल. आज संजना जशी वागते आहे त्याला कारण तुमचं चुकीचं संगोपन आहे. मुलगी चुकली तर वडिलांचं काम तिला योग्य मार्ग दाखवणं असतं, पण तुम्ही तिला समजावण्याऐवजी तिची बाजू घेताय. वाव, यातूनच कळतं तुम्ही कसे पालक आहात. जोशी सर म्हणतात, अरे हरामखोर, बाहेर निघ इथून. अभिषेक म्हणतो, सत्य नेहमी टोचतं अंकल, आणि तसंही मला इथे थांबायचं नाही. इथे तर श्वास घ्यायलाही त्रास होतोय. मी फक्त माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन जायला आलो होतो. असं म्हणत अभिषेक सायलीकडे हात पुढे करतो. अभिषेक म्हणतो, चल सायली, या घाणेरड्या जागेतून निघूया. सायली त्याचा हात धरते आणि दोघं तिथून बाहेर पडतात.
दरम्यान प्राजक्ता, अमोल आणि निखिल जोशी सरांचा झालेला अपमान पाहून मनातल्या मनात हसत असतात. पहिल्यांदा तू माझ्या घरी आलास, माझ्या मुलीला मारलंस आणि तिचा अपमान केलास, आणि आता माझ्या दुकानात येऊन माझ्या स्टाफसमोर माझा अपमान केलास. अभिषेक, याची किंमत तुला मोजावी लागेल, खूप मोठी किंमत. जोशी सर मनात विचार करतात. अभिषेक आणि सायली दोघं कारमध्ये बसतात. सायली म्हणते, मला खूप भीती वाटत होती तिथे. धन्यवाद, तू माझ्यासोबत उभा राहिलास. अभिषेक म्हणतो, कसं नाही उभा राहणार? तू माझं सर्वस्व आहेस. कोणी तुला त्रास देत असेल तर तुझ्या बाजूने उभं राहणं माझं कर्तव्य आहे. शेवटी मी तुझा स्वीट सोलमेट आहे ना? सायली हसत म्हणते, हो. अभिषेक म्हणतो, आणि हो, आज मी बापलेकीचा जो अपमान केला आहे तो ते आयुष्यभर विसरणार नाहीत. अभिषेक कार सुरू करणार इतक्यात त्याला त्याच्या वडिलांचा फोन येतो. अभिषेक म्हणतो, हो डॅड, बोला. फोन घेताच त्याचा चेहरा बदलतो. सायली ते लक्षात घेते. अभिषेक म्हणतो, ठीक आहे डॅड, मी 10 मिनिटात येतो. तो फोन ठेवतो. सायली म्हणते, काय झालं अभिषेक, सगळं ठीक आहे ना? अभिषेक म्हणतो, सगळं तसंच होतंय जसं मी अपेक्षित केलं होतं. बहुतेक जोशी सरांनी आईबाबांना सगळं सांगितलं आहे. मला तिथे जावं लागेल. तू काळजी करू नकोस. आधी तुला घरी सोडतो, मग मी माझ्या घरी जाईन. सायली म्हणते, नाही अभिषेक, मीही तुझ्यासोबत येणार. अभिषेक म्हणतो, काय, तू वेडी झाली आहेस का? तुला माझे बाबा माहीत नाहीत. ते कसं रिॲक्ट करतील माहीत नाही. कदाचित ते तुला काहीतरी बोलतीलही. तू काळजी करू नकोस, मी सगळं एकटाच हाताळतो. सायली म्हणते, का? सगळं तू एकटाच का हाताळणार? तू माझ्यासाठी संजनाशी भांडलास. जोशी सरांनी मला नोकरीतून काढलं तेव्हा तू माझ्या बाजूने उभा राहिलास. आणि आता जेव्हा माझी वेळ आली आहे तुझ्यासाठी उभं राहायची, तेव्हा मला दूर का ठेवतो आहेस? तू म्हणालास ना मी तुझी बेटर हाफ आहे. मग तुझ्या बाबांनी काही बोललं ते तू एकट्याने का सहन करायचं? मी तुझी बेटर हाफ आहे. चला, आपण दोघं मिळून सगळ्याला सामोरं जाऊया. सायलीचं उत्तर ऐकून अभिषेक भावूक होतो. तो हसतो. अभिषेक म्हणतो, वाव, ही तीच छोटी सायली आहे का जी छोट्या छोट्या गोष्टींवर घाबरायची? सायली म्हणते, तू माझी ताकद आहेस अभिषेक. तू सोबत असलास तर मला कशाचीच भीती वाटत नाही. चला आता तुझ्या घरी जाऊया. जे काही होईल आपण दोघं मिळून सामना करूया. अभिषेक हसतो, कार सुरू करतो आणि दोघं त्याच्या घराकडे निघतात. अभिषेक आणि सायली राठोड अभिषेकच्या मॅन्शनमध्ये पोहोचतात. आत गेल्यावर ते पाहतात की देशमुख कुटुंब, मिस्टर आणि मिसेस देशमुख त्यांची वाट पाहत उभे आहेत. अभिषेक म्हणतो, डॅड, मॉम, मी आलो. तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं? मिस्टर देशमुख सायलीला पाहतात आणि लगेच ओळखतात. मिस्टर देशमुख म्हणतात, एक मिनिट, तू तीच मुलगी आहेस ना जी त्या रात्री केक डिलिव्हरीला आली होती? सायली म्हणते, हो, मीच आहे. घाबरत दोघेही आश्चर्यचकित होतात. मिस्टर देशमुख रागात म्हणतात, अभिषेक, म्हणजे तू सायलीसाठी संजनाला थप्पड मारलीस आणि या मुलीसाठी? मिसेस देशमुख म्हणतात, बेटा, आम्ही असं कधीच अपेक्षित केलं नव्हतं. किमान जोशी सरांसोबतचं नातं तरी जपायला हवं होतं. अभिषेक दुखावून म्हणतो, मॉम, तुम्ही पण? हे काय बोलताय? मिस्टर देशमुख म्हणतात, चुप बस. संजनाविरुद्ध काही ऐकायचं नाही. ती लहानपणापासून तुला प्रेम करते आणि ही साधी मुलगी तिची जागा घ्यायला आली तर ती रागावणारच. पण तू अशा लो क्लास मुलीला निवडलंस? हे ऐकून सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात. अभिषेक रागाने म्हणतो, डॅड, मला तुमच्या विचारांची लाज वाटते. सायलीसारख्या मुलीसाठी मी 1000 संजना सोडू शकतो. मी कधीच संजनाला प्रेम केलं नाही. ती फक्त मैत्रीण होती. माझ्या मनात जागा आहे ती फक्त सायलीसाठी. मिसेस देशमुख सायलीकडे पाहत म्हणतात, आमचा मुलगा कधीच आमच्याशी असं बोलला नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू आमचा मुलगा आमच्यापासून दूर केलास. सायली पूर्णपणे तुटते. सायली रडत म्हणते, नाही मॅडम, मी तुमचा मुलगा घेतला नाही. मी फक्त त्याच्यावर प्रेम केलं. पण माझी चूक एवढीच आहे की मी तुमच्यासारख्या श्रीमंत घरात जन्मले नाही. अभिषेक सायलीला शांत करत म्हणतो, रडू नकोस. तर मिस्टर अँड मिसेस देशमुख अभिषेक आणि सायलीला स्वीकारतील का? त्यानंतर संजना काही कटकारस्थान करून त्यांना दोघांना वेगळं करू शकेल का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या या कथेचे पुढचे भाग पाहावे लागतील. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या येत्या 1 ते 2 भागामध्ये आपली ही कथा संपू शकते. आशा आहे तुम्हाला आजचा भाग आवडला असेल. धन्यवाद.